अथ नवमः स्कन्धः अथ प्रथमोऽध्यायः। राजोवाच मन्वन्तराणि सर्वाणि त्वयोक्तानि श्रुतानि मे वीर्याण्यनन्तवीर्यस्य हरेस्तत्र कृतानि च। परीक्षित राजाने विचारलं, आचार्य, सगळी मन्वंतरं, त्या मन्वंतरामध्ये झालेले आणि होणारे ईश्वराचे अवतार, मागील कल्पाच्या शेवटी झालेला मत्स्यावतार, वैवस्वत मनुची मुलं, त्यांचे वंश, हे सर्व आपण सांगितलं. आता या मन्वंतरामध्ये जे जे राजे होऊन गेले आणि पुढे होणार आहेत त्यांचंही वर्णन करून सांगा. सूत म्हणतात, परीक्षित राजाने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा शुकदेव म्हणाले, ऐक, मनुवंशाचं थोडक्यात वर्णन करतो. शेकडो वर्षांनी सुद्धा विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही. भगवान सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत, भूतात्मा. प्रलयाच्या वेळी ते फक्त तेच होते, विश्व वगैरे काही नव्हते. त्यांच्या नाभीतून कमल निर्माण झालं, त्यातून ब्रह्मदेव निर्माण झाला. ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची झाले, त्यांचे पुत्र कश्यप, आणि कश्यपाला अदितीपासून विवस्वान हा पुत्र झाला. विवस्वानाला संज्ञानाक पत्नीपासून श्राद्धदेव मनु झाला. श्राद्धदेवाला श्रद्धेपासून 10 पुत्र झाले, इथून आता वंश झाला श्राद्धदेव मनुचा, म्हणजे सध्याचा. विवस्वानाचा उल्लेख गीतेमध्ये सुद्धा आहे, 4थ्या अध्यायात. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम. हे अर्जुना, तुला जो कर्मयोग सांगतोय ना, तो पूर्वी मी सूर्याला, विवस्वानाला सांगितला होता. विवस्वान मनवे प्राहम, विवस्वानाने मनुला सांगितला. मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत, म्हणून इक्ष्वाकुला सांगितला. तोच वंश इथे सुरू आहे. हा जो इक्ष्वाकू नावाचा पुत्र होता, ते किती आहेत? 10 पुत्र आहेत. इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दिष्ट, धृष्ट, करुष, नरिष्यंत, पृषध्र, नभग आणि कवी. श्राद्धदेव मनुला 10 पुत्र झाले. वैवस्वत मनुला पुत्र नव्हता, म्हणून त्यांनी संतानप्राप्ती करता वशिष्ठाकडून मित्रावरुण देवतेचा यज्ञ करवला. फक्त दूध पिऊन राहणाऱ्या वैवस्वत मनुची पत्नी श्रद्धा ही त्या होत्याकडे गेली. होता म्हणजे 4 ऋत्विजे ब्राह्मण, त्यापैकी पहिला होता. होता म्हणजे अमका होता तमका होता नव्हे. होतृ या शब्दाचा होता प्रथमा एकवचन आहे. त्याचं पितृचं पिता, त्याचं होतृचं होता. म्हणून व्याकरण यावं होतं थोडंसं संस्कृत कळायला. त्यात तो जो होता त्याला यजमान पत्नीने जाऊन सांगितलं, मला कन्या पाहिजे. पुत्र कामिष्ठी केलाय आणि यजमानाची बायको म्हणते मला मुलगी पाहिजे. हां, तिचा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे. आता मुलगी झाली की त्या बायकोला हाकलून देतात. रोज चाललीत प्रकरणं. मग त्या अध्वर्यूच्या प्रेरणेने होता बनलेल्या ब्राह्मणाने कन्या व्हावी
असा वषट्कराचा उच्चार करून यज्ञकुंडामध्ये आहुती दिली आणि त्यामुळे तिला कन्या झाली इला नावाची. तो गुरु वशिष्ठांना म्हणाला, आपण मंत्रवेत्ते आहात आणि विपरीत फळ कसं प्राप्त झालं? मुलगा मागितला होता, मुलगी कशी झाली? आपलं मंत्रज्ञान पूर्ण आहे, आपण जितेंद्रिय आहात, तपश्चर्येने निष्पाप झालेले आहात आणि देवाने असत्य बोलावं. त्या वशिष्ठांनी ज्याचं म्हणणं ऐकून ओळखलं की होत्यानी कन्येचा संकल्प केला होता, हे कळल्यावर ते म्हणूला म्हणाले, राजा, होत्यानी कन्येचा संकल्प केल्यामुळे कन्या झालेली आहे, तरी माझ्या तपश्चर्येच्या बळावर मी याचा मुलगा करतो म्हणजे. त्या कन्येलाच पुरुष बनवण्याकरता नारायण भगवंताची स्तुती केली. भगवान संतुष्ट झाले, प्रसन्न झाले. काय म्हणले? हिला म्हणले, या कन्येला इलेला मुलगा करा. केला मुलगा. त्याचं नाव ठेवलं सुद्युम्न. साहेब, बळजबरीने एखादी गोष्ट केली तर ती फलदायक होत नाही, सुखदायक होत नाही. तो सुद्युम्न मोठा झाला, शिकारी करता मंत्र्यासह वनामध्ये गेला. हरणाचा पाठलाग करीत करीत उत्तर दिशेकडे मेरू पर्वताच्या पायथ्याशी एका वनात गेला आणि तिथं सगळे त्याचे बरोबर असलेले सैनिक, प्रधान, अमात्य सगळ्या स्त्रिया झाल्या. का? तिथे भगवान शंकर आणि पार्वती राहत होते. कैलासावर राहिल्यानंतर काय झालं, सारखे ऋषीमुनी येत असल्यामुळे पार्वतीला एकांतच मिळेना. म्हणून भगवान शंकराला घेऊन या वनामध्ये येऊन राहिले आणि तिने शाप दिला की या वनामध्ये जो कोणी येईल तो स्त्री होईल. हे आले, त्यांना माहीत नव्हतं. परीक्षितीने विचारलं की हा प्रकार झाला कसा? त्या शुकाने ही कथा सांगितली. तेव्हा शंकरांनी त्या वनाला असा शाप दिला होता म्हणा, किंवा वाणी उच्चारली होती, माझ्याखेरीज जो कोणी पुरुष या स्थानात प्रवेश करेल तो स्त्री होईल. तेव्हा त्या सुद्युम्नाची पुन्हा इला झाली. आली का नाही पंचायती? लाज वाटल्यामुळं कोणीच आपल्या घरी परत गेलं नाही, सगळे वनातच राहायला लागले. जायचं कसं आता? म्हणून ती इला तिथे हिंडायला लागली आणि बुधाने तिला पाहिली. बुध हा चंद्राचा मुलगा आणि ही स्त्री आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा केली. चंद्रही अतिशय, चंद्राचा मुलगा बुध अतिशय सुंदर होता. त्या दोघांनी एकमेकांनी लग्न केलं. त्या इलेला मुलगा झाला, त्याचं नाव पुरुरवा. हा कौरव पांडवाचा पूर्वज पहिला, इथून वंश सुरू झाला कौरव पांडवाचा. पुरुरवा. सुद्युम्नाची ही दशा त्याला फार वाईट वाटलं. त्याने वशिष्ठाचं स्मरण केलं त्यातून मुक्त होण्याकरता. वशिष्ठालाही त्याला खूप वाईट वाटलं, दया आली. पुन्हा सुद्युम्नाला पुरुष बनवण्याकरता त्यांनी शंकराची आराधना केली. भगवान शंकर वशिष्ठावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण करीन मी, पण याला दिलेला शाप, या ठिकाणी माझा जो वनाला शाप आहे तोही खरा राहिला पाहिजे आणि तुला दिलेला वरही खरा झाला पाहिजे. म्हणून हा 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री होईल. दैवाच्या विरुद्ध गेलं म्हणजे किती धिंडवडे निघतात याचं हे उदाहरण आहे. दैवगतीनं जे प्राप्त होईल ते मुकाट्याने स्वीकारावं.
त्याच्याकरता कुठलाही अट्टहास करू नये. त्याप्रमाणे सुद्युम्न 1 महिना राज्यामध्ये येत होता, पृथ्वीचं पालन करीत होता आणि त्याला उत्कल, गय, विमल असे 3 पुत्र झाले. वृद्धावस्था प्राप्त झाल्यावर त्यांनी पुरुरवा याला राज्य दिलं आणि तपश्चर्या करण्याकरता वनात निघून गेला. सुद्युम्न वनामध्ये निघून गेल्यानंतर वैवस्वप्नुने पुन्हा पुत्राकरता तपश्चर्या केली आणि भगवान श्रीहरीची प्रार्थना करून आपल्यासारखे 10 पुत्र प्राप्त केले. आता मगाशी यादी सांगितली त्यापैकी इक्ष्वाकु हा थोरला. त्या 10 पैकी एकाचं नाव होतं पृषध्र. त्याला वशिष्ठ गुरूंनी गायीचं रक्षण करण्याकरता नेमलं होतं, म्हणून तो गोठ्यापाशी विरासनामध्ये बसून गायीचं रक्षण करीत होता. एके दिवशी रात्री खूप पाऊस पडला. गोठ्यामध्ये वाघ शिरला. गायी ओरडायला लागल्या, धावू लागल्या. बलवान वाघाने एका गायीला पकडलं. ती हमरू लागली. आक्रोश तिचा पृषध्राने ऐकला आणि जवळ आला. आकाशामध्ये ढग असल्यामुळे किट्ट अंधार पडला होता. तलवार घेऊन त्यांनी वाघाला मारायच्या ऐवजी गायीलाच मारलं. वाघाचा कान तुटला आणि तो पळून गेला. पृषध्राला वाटलं वाघ मेला, पण सकाळी पाहिलं तर गाय मेलेली. जाणून बुजून त्यांनी काही गायीचा वध केला नव्हता, पण नकळत का होईने झाला. कुलगुरू वशिष्ठ संतापल्याने शाप दिला त्याला, तू क्षत्रिय राहणार नाही, शूद्र होशील. गुरुदेवाचा शाप त्याने स्वीकारला. नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण केलं आणि भगवंताची प्रार्थना करू लागला, भक्ती करू लागला. भगवंताचा अनन्य भक्त झाला. सर्वाविषयीची त्याची आसक्ती नाहीशी झाली. वृत्ती शांत झाल्या, इंद्रिय वश झाली. दैववशात जे प्राप्त होतं त्याच्यावर तो निर्वाह करीत होता. आत्मज्ञानाने संतुष्ट झाला होता. एकदा वनामध्ये भडकलेला वणवा त्यांनी पाहिला आणि पृषध्राने आपला देह त्या अग्नीमध्ये समर्पण केला. परब्रह्माला प्राप्त झाला. मनुचा सगळ्यात लहान पुत्र कबी नावाचा होता. तो निस्पृह होता. राज्य सोडून तो अरण्यामध्ये गेला आणि परमात्म्याला आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान करून किशोरावस्थेमध्येच तो परब्रह्मपदाला प्राप्त झाला. नंतर मनुचा पुत्र करुष, याच्यापासून जे पुत्र झाले ते कारुष नावाचं क्षत्रिय कुळ झालं. पुढे धृष्ट नावाच्या पुत्रापासून धार्ष्ट नावाचे क्षत्रिय कुळ झाले. पण शेवटी ते ब्राह्मण झाले. त्यावेळी वर्ण बदलता येत होता. वेदांनी वर्ण निर्माण केले, जाती निर्माण केलेल्या नाहीत. आणि त्या काळामध्ये वर्ण बदलता येत होता. विश्वामित्र मोठं उदाहरण आहे. तपश्चर्येच्या बळावर विश्वामित्र ब्राह्मण झाले क्षत्रियाची. नृग नावाचा जो मुलगा होता त्याचा पुत्र सुमती, त्याचा भूतज्योती, त्याचा वसू, त्याचा प्रतीक, त्याचा ओघवान. त्याचाही मुलाचं नाव ओघवानच होतं. ओघवती नावाची कन्या होती त्याला. तिचा विवाह सुदर्शनाशी झाला. नंतरचा मुलगा नरिष्यंत, याच्यापासून चित्रसेन, रुक्ष, मिढवान, कूर्च, इंद्रसेन, वितिहोत्र, सत्यश्रवा, उरुश्रवा, देवदत्त, अग्निवेश्य, कानीन आणि जातुकर्ण.
त्याच्यापासून अग्निवेशायन नावाचं गोत्र निर्माण झालं. हा नरिश्चंदाचा वंश सांगितला. दिष्ट म्हणून जो होता त्याच्या मुलाचं नाव नाभाग. तो आपल्या कर्मामुळे वैश्य झाला. बघा इथे एक वर्ण बदलल्याचं उदाहरण आहे. त्याचा पुत्र भलंदन, त्याचा वत्सप्रीती, त्याचा प्रांशू, पुढे प्रमती, खनित्र, चाक्षुष, विवंशती, रंभ, खनिनेत्र, करंधम, आवीक्षित आणि आवीक्षिताचा पुत्र मरुत्त. हा चक्रवर्ती राजा होता. संवर्त ऋषींनी त्याच्याकडून यज्ञ करविला. मरुत्त राजांनी जसा यज्ञ केला तसा आजपर्यंत कोणी केला नाही. यज्ञातली सगळे सोन्याचे वस्तू सगळ्या सोन्याच्या होत्या. यज्ञामध्ये सोमपान करून इंद्र संतुष्ट झाला. ब्राह्मणाला भरपूर दक्षिणा मिळाल्यामुळे ते तृप्त झाले. असं म्हणतात की ब्राह्मणाला इतकं दिलं की त्यांना नेता आलं नाही. जेवढं नेता येईल तेवढं घेतलं, बाकीचे तिथेच टाकलं. ते कोणीच उचललं नाही, जमिनीत गाडलं गेलं. मग पुढे द्वापर युगामध्ये जेव्हा धर्मराजाला यज्ञ करायचा होता तेव्हा पैसे नव्हते. म्हणून अर्जुनाला सांगितलं, जा मरुत्त राजाच्या राज्यामध्ये जा, तिथं पाहिजे तेवढं धन तुला मिळेल. तिथनं ते धन आणलं. मरुत्ताच्या पुत्राचं नाव दम, त्याचा राज्यवर्धन, त्याचा सुधृती, त्याचा नर, नरापासून बंधुमान, बंधुमानापासून वेगवान, वेगवानापासून बंधू, बंधूपासून राजा तृणबिंदू. तृणबंधू आदर्श गुणाचं भांडार होता. श्रेष्ठ अप्सरा अलंबुषा देवीनी त्याला वरलं. त्याला अनेक पुत्रांनी इडविडा नावाची कन्या झाली. या मुनिवर विश्रव्याने आपले योगेश्वर पिता पुलस्त्य यांच्याकडून विद्या प्राप्त करून घेऊन इडविडेबरोबर लग्न केलं विश्रव्याने. त्याला कुबेर झाला. तृणबिंदूला विशाल, शून्यबंधू, धर्मकेतू असे 3 पुत्र झाले. विशाल हा वंशधर झाला. त्याने वैशाली नावाची नगरी वसवली. विशालाला हेमचंद्र, त्याला धूम्राक्ष, त्याला संयम, त्याला कृशाश्व आणि दैवज्ञ असे 2 पुत्र झाले. कृशाश्वाच्या पुत्राचं नाव सोमदत्त. त्याने अश्वमेध यज्ञ केला आणि भगवंताची आराधना केली. संतांच्या आशीर्वादाने त्याने उत्तम गती प्राप्त केली. सोमदत्ताचा पुत्र सुमती, सुमितेचा जन्मेजय, हे सर्व तृणबिंदू राजाची कीर्ती वाढवणारे या वंशातले राजे होते. त्यानंतर मनुच्या 10 पुत्राचा वंश चाललाय बरं का हा. त्यानंतरचा पुत्र शर्याती. हा वेदविद्या पारंगत होता. त्याने अंगिरा ऋषीच्या यज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाचे कर्म सांगितले होते. त्याला कमललोचना सुकन्या नावाची कन्या झाली. तिचं नाव सुकन्या. भागवतातलं नाव आहे बघा, नटीचं नाही. ती एक दिवशी शर्याती राजा आपल्या कन्येसह, तिच्या मैत्रिणीसह आणि सैन्यासह अरण्यामध्ये शिकारीला गेला. आणि एका वनातून दुसऱ्या वनात जाताना च्यवन ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचला. मुलींना सांगितलं, तुम्ही आश्रमात राहावा आणि मी शिकारीला जातो. ते निघून गेल्यावर ह्या कन्या सगळ्या हिंडायला लागल्या. एका ठिकाणी त्याने पाहिलं वारुळ.
आणि त्या वारुळाच्या छिद्रातून त्यांना काजव्यासारख्या 2 चमकणाऱ्या ज्योती दिसल्या. लहान मुलीला काय त्या चौकस असतात, आमच्या ठिकाणी पाहू नको म्हणजे की पाहणार त्या. आणि मग ते काय आहे या जिज्ञासेनं काटा घेतला आणि त्या छिद्रातून टोचवला. तो डोळ्यात गेला त्या च्यवन ऋषीच्या. तो वारुळाच्या आत तप करत होता. रक्त यायला लागलं. त्या घाबरल्या. शर्यती राजाच्या सैनिकाचं मलमूत्र थांबलं. शर्यतीला आश्चर्य वाटलं. तो म्हणला, आपण तर काही अपराध केला का? च्यवन ऋषीशी अनुचित व्यवहार तर केला नाही ना आमच्यापैकी कोणी, का कोणी दुष्कृत्य केलं? तेव्हा घाबरत घाबरत सुकन्या म्हणाली, माझ्या हातून काहीतरी चूक घडली आहे. अजाणतेपणे मी 2 ज्योतींना काट्यानं टोचलं आहे. हे ऐकल्यावर शर्यती राजा घाबरला. वारुळापाशी आला आणि वारुळात असलेल्या च्यवन मुनींना कसंबसं त्यांनी शांत केलं, प्रार्थना केली. आणि च्यवन ऋषीचं मनोगत जाणून त्यांनी आपली कन्या सुकन्या ही च्यवन ऋषीला अर्पण केली. मुलीला सांगितलं, तू यांना आंधळ केलेस ना, आता याला नवरा करून तूच याची काळजी जन्मभर घ्यायची. आणि मग आपल्या राजधानीकडे तो परत आला. सुकन्येनं सुद्धा रागीट च्यवन ऋषीला पती म्हणून स्वीकारलं. त्याची सेवा करून त्याला प्रसन्न करू लागली. काही काळ गेल्यानंतर त्या आश्रमामध्ये अश्विनी कुमार आले. च्यवन मुनींनी त्यांचं स्वागत केलं. आपण दोघेजण समर्थ आहात म्हणून मला तारुण्यावस्था प्रदान करा. आपण सोमपान करण्याचे अधिकारी नाहीत, तरी यज्ञामध्ये आपल्याला मी सोमरसाचा अधिकार मिळवून देईन. वैद्य शिरोमणी असलेल्या अश्विनी कुमाराने महर्षी च्यवनांना धन्यवाद दिले आणि सांगितलं, हे सिद्धांनी बनवलेलं कुंड आहे, याच्यामध्ये स्नान करा. च्यवन ऋषी अतिशय म्हातारा झाला होता. अंगावर शिरा दिसत होत्या, सुरकुत्या पडल्या होत्या, केस पांढरे शुभ्र झाले होते. आपल्याला बरोबर घेऊन त्याला 2 अश्विनी कुमारांनी त्यांना मध्ये घेऊन कुंडात प्रवेश केला, तीर्थकुंडात. आणि काही वेळाने त्या कुंडातून 3 पुरुष बाहेर आले. त्यांच्या गळ्यात कमळाच्या माळा होत्या, कानात कुंडलं होती, सुंदर वस्त्र परिधान केली होती. पण तिघही एकसारखे दिसायला गेले. त्या साध्वी सुंदरी सुकन्येनं जेव्हा पाहिलं, तिघेही एकसारखेच आहेत, सूर्यासारखे तेजस्वी आहेत. तिला आपला पती काही ओळखू येईना, तिघेही सारखेच दिसायला लागले ना. म्हणून ती अश्विनी कुमारांना शरण गेली आणि म्हणाली, अश्विनी कुमारांनो, माझा पती कृपया मला दाखवा. मग अश्विनी कुमारांनी आपलं रूप प्रकट केलं आणि तरुण वय दृष्टी आलेले च्यवन भार्गव ऋषी दाखवले. काही दिवसांनी एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्याकरता राजा शर्यती हा च्यवन ऋषीच्या आश्रमामध्ये आला. त्यांनी पाहिलं की आपल्या सुकन्येजवळ सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलाय. सुकन्येनं राजाच्या चरणाला वंदन केलं. शर्यतीनं त्याला आशीर्वाद दिला, पण काहीसे नाराज झाले. त्यामुळे ते म्हाताऱ्या माणसाला मी ही मुलगी दिलेली, हा तरुण आहे कोण? मुलीने आपला दुष्कर्म केलं का? म्हणून मुलीला टाकून बोलू लागला. शर्यती म्हणाला, कुलटे काय हे केलंस? सर्वांना वंदनीय असलेल्या च्यवन मुनींना तू फसवलंस.
तू त्यांना म्हातारा नावडता म्हणून सोडून दिलंस आणि जार पुरुषाला ठेवलंस. तुझा जन्म मोठ्या कुळामध्ये झालेला होता, ही उलटी बुद्धी तुला कशी झाली? निर्लज्जपणे तू जाराची सेवा करू लागली आहेस. यामुळे तू, तुझ्या पित्याचा वंश, आम्ही सगळे नरकात जाणार. मुलगी 2 कुळाचा उद्धार करते हे बरोबर आहे, पण दोन्ही कुळाला नरकातही घालते असंही आहे. वाईट वागली तर. तेव्हा ती सुकन्या स्मितहास्य करीत म्हणाली, बाबा आपला गैरसमज झालाय. हे दुसरे तिसरे कोणी नाहीत, हे च्यवनमार्ग ऋषीच आहेत. आणि मग सगळा वृत्तांत सांगितला. राजा आश्चर्यचकित झाला. च्यवनाने शर्यतीकडून सोमयज्ञाचं अनुष्ठान करविलं आणि अश्विनी कुमाराला सोमपान दिलं. इंद्राला हे सहन झालं नाही. त्यांनी शर्यतीला मारण्याकरता वज्र उचललं. च्यवनमार्ग ऋषींनी त्याच्या हाताचं स्तंभन केलं. हात आहे तसाच राहिला, उगारलेला, खालीच येईना. मग सर्व देवतांनी अश्विनी कुमाराला सोमाचा भाग द्यायचं मान्य केलं. वैद्य असल्या कारणाने त्यांनी अश्विनी कुमाराला सोमपानापासून बहिष्कृत केलं होतं. तो भाग अश्विनी कुमाराला मिळाला. काय आहे, एक वाक्य महत्वाचं आहे. वैद्य असल्यामुळे त्यांना सोमपान देत नव्हते. कारण वैद्य आहे म्हणजे सोमपान उद्या विकलं म्हणजे काय करायचं? याला इंजेक्शन देऊन पैसे काढले म्हणजे काय करायचं? आपल्याकडे आयुर्वेद हा विनामूल्य होता. शिक्षण विनामूल्य होतं. इंग्रज येई तोपर्यंत हे सगळं विनामूल्य होतं. गरीब ब्राह्मणाचा सुदामा आणि राजाचा मुलगा श्रीकृष्ण एकाच आश्रमात शिकत होते. मंत्र्याची मुलं डून स्कूलमध्ये आणि आमची मुलं सामान्य म्युन्सिपाल्टीच्या शाळेत, असा मूर्खपणा नव्हता. म्हणून अश्विनी कुमार त्या सोमाचा धंदा करतील म्हणून त्यांना नव्हता भाग तो. कारण वैद्य काय शेवटी यमराज सहोदरा म्हटलं. वैद्याचं वर्णन काय केले? वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरा. तू यमाचा सख्खा भाऊ आहे सोने सहोदर. का? यमस्तु हरती प्राणान. यम काय करतो? प्राणहरण करतो. आणि वैद्य प्राणांधनानीच. त्या शर्यतीला पुढे उत्तानवरही आनर्त, भूरिशेन असे 3 पुत्र झाले. आनर्तापासून रैवत झाला. रैवत, त्या रैवताने समुद्राच्या आत कुशस्थली नावाची नगरी वसवली. द्वारकेच्या आधी बरं का. द्वारका ही जशी समुद्रात वसवली ना, त्याची कुशस्थली सुद्धा समुद्रात होती. त्याचे अवशेष सापडलेत. समुद्रात जसे द्वारकेचे अवशेष सापडलेत, दक्षिणेला रामाच्या सेतूचे अवशेष सापडलेत, तसे कुशस्थली नगरीचे सुद्धा अवशेष सापडलेले आहेत. तेथून राहून तो अनर्थ देशावर राज्य करू लागला. त्याला 100 पुत्र होते. थोरला मुलगा ककुद्मी. त्याला जी कन्या होती तिचं नाव रैवती. ती वयात आली म्हणून तिला कोणता वर निश्चित केला आहे हे ब्रह्मदेवाला विचारण्याकरता तो ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मलोकात तिथे गंधर्वाचं गाणं चालू होतं. म्हणून थोडा वेळ थांबला. गाणं संपल्यावर ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि उद्देश सांगितला की माझी मुलगी उपवर झालेली आहे. तिला तुम्ही कोणाची गाठ मारली तुम्ही? कारण गाठी मारण्याचं काम तुमचं आहे.
त्या ब्रह्मदेव हसून म्हणाले, राजा, तू इथे येताना ज्या कोणांचा वर म्हणून विचार केला असशील ते सगळे, त्यांचे मुलगे, नातू, पणतू, गोत्राची नावं सगळे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. तू ब्रह्मलोकाचा काळ या ठिकाणी आलास ना, इथे थोडा वेळ थांबलास, तेवढ्यात पृथ्वीवर 27 युग लुटून गेलेली आहेत. तेव्हा तू येताना जी माणसं होती ती सगळी काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत, कोणी शिल्लक नाही. तेव्हा आता असं कर, जिचं वय कोट्यावधी वर्षाचं झालेलं आहे त्या मुलीला आता घोड नवरीला कोण स्वीकारणार? खाली जा म्हणली. भगवान शेषाचा अवतार बलराम तिथे अवतरण झालेत. तो अनंत आहे, त्याला काळ स्पर्श करू शकत नाही. त्याला ही कन्या दे. त्याचं नाम, लीला, याचं श्रवण कीर्तन सुद्धा पवित्र आहे. पृथ्वीवरचा दैत्याचा भार दूर करण्याकरता आपल्या अंशाने ते अवतीर्ण झालेले आहेत. ककुद्मिनी ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन चरणांना वंदन केलं, पृथ्वीवर आला आणि मग ककुद्मिनी सर्वांग सुंदर कन्या बलरामाला देऊन तपश्चर्या करण्याकरता तो श्रीनारायणाच्या बद्रिकाश्रमामध्ये गेला. आता त्याची जी बाकीची पुत्र होती ती मागच गेले ना सगळे, आता कालाच्या ओघामध्ये आता कुणीच नाही. त्यामुळे ककुद्मीची सगळी राजधानी, सगळं हे जी मालमत्ता सगळी बलरामाला, सासरीची काही लोकांना इस्टेट येते, काही जण भाग्यवान असतात, फुकटची इस्टेट येते. पण बायकोचं सहन करावं होतं, माझ्या बापाचं आहे, हां, सारखं टोचून बोलणं सहन करावं लागतं ते. श्री शुक उवाच नाभागो न भगापत्यं यं ततं भ्रातरः कविं यविष्ठं यभजन् दायं ब्रह्मचारिणमागतम्. आता नभगाचा वंश, नभगाचा पुत्र नाभाग, तो गुरुच्या घरी दीर्घकाळ राहिला आणि परत आला. मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती दिलीच नाही. ते म्हणले, तू गुरुच्या घरातून आला नाहीस, आम्हाला वाटलं तू संदेश होणार आहेस, म्हणून तुझ्या वाट्याची इस्टेट ठेवलीच नाही आम्ही. म्हणला, माझा वाटा मला पाहिजे. ठीक आहे म्हणले, हा बाप आहे ना, तुझ्या वाट्याला ठेवला, घेऊन जा. तुझ्या हिश्श्यापोटी वडीलच तुला आम्ही देत आहोत. मग वडिलाकडे गेला. बाबा, माझ्या मोठ्या भावानी संपत्तीचा वाटा मला म्हणून आपल्याला मला दिले असं सांगितले. वडील म्हणाले, मुला, त्यांचं तू ऐकू नकोस, त्यांनी तुला फसवलंय. आता जा म्हणले, अंगिरस गोत्राचे बुद्धिमान ब्राह्मण यज्ञ करतायत, तिथे जा. प्रत्येक 6व्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र त्यांना आठवत नाहीत. त्यावेळी तू त्यांना 2 वैश्वदेव सुक्ते सांग. किती जरी पाठ असलं तर काही वेळेला एखादा अक्षर आठवत नाही, मनुष्याने शेवटी. मग त्या महात्म्यांच्याकडे जाऊन तू जर हे सांगितलंस तर यज्ञामध्ये उरलेलं धन ते तुला देऊन टाकतील, म्हणून ते यज्ञात जा. पित्याच्या आज्ञेवरून तो यज्ञामध्ये गेला. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्या मंत्राच्या वेळेला 2 मंत्र त्यांना सुक्त आठवली नाहीत, ती त्यांनी सांगितली. ब्राह्मण संतुष्ट झाले आणि यज्ञातून उरलेलं धन देऊन टाकलं. नाभाग तो धन घ्यायला लागला. उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला. तो म्हणाला, या यज्ञभूमीमध्ये जे शिल्लक राहिलं आहे ते धन माझं आहे. नाभाग म्हणाला, पण ऋषीने हे धन मला दिलं आहे.
तो म्हणाला, मागेच ठराव झाला आहे आमचा आणि देवांचा की यज्ञभूमीमध्ये उरलेलं धन माझं आहे. तुला याबद्दल विचारायचं असेल तर तुझ्या वडिलांना विचारून ये जा, तोपर्यंत मी थांबतो. वडिलाकडे आला. तो म्हणला, बाबा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी ते केलं आणि मला धन दिलं ब्राह्मणाने, पण तो एक काळा पुरुष तिथं आलाय, तो म्हणतो धन त्याचं आहे. वडील म्हणाले, दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये एकदा ऋषीने हा निर्णय केला होता की यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील तो रुद्रदेवाचा भाग आहे, म्हणून ते धन रुद्राला देऊन टाक. नाभाग परत आला. त्याने रुद्राला नमस्कार केला आणि म्हणाला, प्रभो, यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत असं माझ्या वडिलांनी सांगितलं आहे. मी मस्तक लावून आपल्याला नमस्कार करून क्षमा मागतो. तर भगवान रुद्र म्हणाले, तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला, मुलाच्या बाजूने दिला नाही. तू सुद्धा खरं बोललास. वडिलांनी असं सांगितलं, उगीच मला दुसरं नाही सांगितलंस, तूही खरं बोललास. तू वेदाचा अर्थ जाणतोस, म्हणून आता तुला मी सनातन ब्रह्मतत्वाचं ज्ञान देतो. आणि शिवाय यज्ञामध्ये उरलेला माझा जो भाग आहे हे धन सुद्धा तुला देतो, याचा तू स्वीकार कर. म्हणून त्याला ब्रह्मज्ञानही दिलं आणि धनही दिलं आणि भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो मनुष्य सकाळी संध्याकाळी एकाग्र चित्ताने या आख्यानाचं स्मरण करतो तो प्रतिभावंत वेदाचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपाला जाणणारा होतो. ही फलश्रुती. नाभागाला अंबरीश नावाचा पुत्र झाला. तो परमज्ञानी होता, भगवंताचा भक्त होता, पुण्यवान होता. दुर्वास ऋषीचा ब्रह्मशाप सुद्धा त्याचं काही वाकडं करू शकला नाही. राजाने विचारलं, अंबरीशो महाभागः सप्तद्वीपवतीं महीम अव्ययांच श्रियं लब्ध्वा विभवं चातुलं भुवि. परमज्ञानी राजर्षी अंबरीशाचं चरित्र आम्ही ऐकू इच्छितो. ब्राह्मणाने रागावून त्याला शाप का दिला? त्या शापाने त्याचं अनिष्ट काहीही झालं नाही का? शुकाचार्य म्हणाले, श्री शुक उवाच अंबरीशो महाभागः सप्तद्वीपवतीं महीम् अव्ययांच श्रियं लब्ध्वा विभवं चातुलं भुवि. भाग्यवान अंबरीश सप्तद्वीपवती पृथ्वीचा राजा होता. त्याच्याजवळ पृथ्वी, न संपणारी संपत्ती, अतुलनीय ऐश्वर्य होतं. या सगळ्या गोष्टी दुर्लभ आहेत, पण तो स्वप्नाप्रमाणे त्याज्य मानत होता, खोट्या मानत होता. कारण वैभव नाशवंत आहे. शिवाय त्याच्यामुळं मनुष्य घोर नरकात जातो. तो भगवान श्रीकृष्णाचा आणि भक्त होता, त्याच्या भक्तावरही त्याचं प्रेम होतं. आणि हे प्रेम प्राप्त झाल्यामुळे सर्व विश्व त्याला मातीच्या ढेकळाप्रमाणे तुच्छ वाटू लागलं होतं. सवै मनकृष्ट पदारविंदयो वचांसि वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरेर्मंदिरमार्जनादिषु श्रुतिं चकाराच्युत सत्कथोदये. त्याने आपलं मन कृष्णाच्या चरणकमलाला वाहिलं होतं. वाणी भगवंताचं गुणवर्णन करण्यामध्ये, हात हरिमंदिराची सेवा करण्याकरता, कान
भगवंताच्या कथा ऐकण्याकरता गुंतवून ठेवले होते. शरीराचे सगळे अवयव भगवंताकरता अर्पण केले होते. नेत्र भगवंताच्या मूर्तीवर पाहण्याकरता, दर्शनाकरता, अंगप्रत्यंग भगवत भक्ताच्या शरीराचा स्पर्श होण्यामध्ये, नाक भगवंताच्या चरणकमलावर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये, आणि जीभ भगवंताच्या प्रसाद सेवनामध्ये संलग्न केली होती. त्याचे पाय भगवंताच्या तीर्थक्षेत्राची यात्रा करण्यामध्ये, मस्तक कृष्णाच्या चरणकमलाला वंदन करण्याकरता, आणि सगळी भोगसामग्री भगवंताच्या सेवेकरता अर्पण केली होती. तो स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे, तर भगवंताच्या भक्तामध्ये आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून भक्ती करत होता. भगवंताला सर्वात्मा सर्वस्वरूप मानत होता. केलेली सगळी कर्म भगवंताला अर्पण करीत होता. इंद्रियाच्या पलीकडचे सगळी कर्म भगवंताला अर्पण करून त्यांच्या आज्ञेनुसार पृथ्वीचं पालन करीत होता. त्याचे धन्व नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वशिष्ठ, असित, गौतम या आचार्याकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगासह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ केले आणि यज्ञाधिपती भगवंताची आराधना केली. त्याच्या सत्रामध्ये देवासह जेव्हा सदस्य आणि ऋत्वी बसत असत, तेव्हा त्याच्या पापण्याची उघडझाप सुद्धा होत नसे. त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच रूपे असल्या कारणाने ते सगळे देवासारखे दिसत होते. तो कधी भगवंताच्या उत्तम चरित्राचं गायन करी, कधी श्रवण करी. भगवंताच्या गुणवर्णनामध्ये रमलेला तो स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नव्हता. सिद्धांना सुद्धा दुर्लभाची भोगसामग्री त्याच्यापाशी होती, पण ती त्याला आनंदित करू शकत नव्हती. आत्मानंदापुढे सगळं त्याला तुच्छ होतं. तपश्चर्येनं युक्त असा भक्तियोग त्याला प्राप्त झाला होता. स्वधर्म म्हणजे भगवंताला प्रसन्न करून घेणं असं तो मानत होता. सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्यांनी त्याग केला होता. भक्तियोग प्राप्त करून घेतला होता. घर, स्त्री, पुत्र, बांधव, हत्ती, रथ, घोडे, पायदळ, अक्षय रत्न, अलंकार, आयुध इत्यादी वस्तू आणि न संपणारे खनिजे हे सर्व नाशिवंत आहे असा त्याचा निश्चय झाला होता. त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन शत्रूंना भयभीत करणारं आणि त्याचं रक्षण करणारं सुदर्शन चक्र भगवंतांनी त्याला दिलं होतं. त्यांनी एकदा आपल्या पत्नीसह भगवंताची आराधना करण्याकरता 1 वर्षपर्यंत द्वादशी व्रत करण्याचा नियम केला. व्रताची समाप्ती झाल्यावर कार्तिक महिन्यामध्ये त्यांनी 3 रात्र उपवास केला. 1 दिवस यमुना नदीमध्ये स्नान करून मधुवनामध्ये भगवान कृष्णाची पूजा केली. महाभिषेक विधीनं सर्व प्रकारची सामग्री घेऊन भगवंताला अभिषेक केला. अंतःकरणापासून तन्मय होऊन वस्त्र, अलंकार, चंदन, पुष्पमाला, अर्घ्य हे सगळं देऊन पूजन केलं. श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती. तरी राजाने त्यांची भक्तिभावाने पूजन केली. त्यांना स्वादिष्ट आणि उत्तम भोजन दिलं आणि त्यांच्या घरी 60 कोटी गायी दक्षिणा म्हणून पाठवल्या. आणि गायी कशा?
शिंगाला सोनं मढवलेलं, खुराला चांदी मढवलेली, सुंदर वस्त्र घातलेली गाई गरीब, नाही तर मारक्या गाई देऊन काय उपयोग. तरुण, एकवेद झालेल्या, दिसायला सुंदर, वासरं असलेल्या, पुष्कळ दूध देणाऱ्या. हा सर्व दानधर्म गेल्यानंतर राजाने ब्राह्मणांची आज्ञा घेऊन साधन द्वादशी व्रताचं पारणं करायची तयारी केली, जेवायची. आणि इतक्यात शापानुग्रह समर्थ, काय शब्द वापरला आहे दुर्वासाला, शापाचा अनुग्रह द्यायला समर्थ. अरे वा. अत्यंत कोपिष्ट असे दुर्वास ऋषी तिथे आले. राजाने दुर्वासाची पूजा केली, चरणांना वंदन केलं, भोजन करण्याची प्रार्थना केली. दुर्वास ऋषींनी अंबरीषीच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. राजा थांब म्हणले, मी मध्यान्नीची आवश्यक कर्म करण्याकरता नदीवर जाऊन येतो, तोपर्यंत थांब. परब्रह्माचं ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्यामध्ये ते स्नान करू लागले. इकडे असं झालं की द्वादशी फक्त अर्धघटिका शिल्लक राहिली. धर्म जाणणाऱ्या अंबरीषाने विचार केला, द्वादशी सोडावी तर दुर्वासाला थांबतो म्हणून सांगितले, न सोडावी तर वर्षभर आपण केलेलं व्रत आहे ते वाया जाईल, पारणं नाही केलं तर. ब्राह्मणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणं आणि द्वादशीचं असेपर्यंत पारणं न करणं दोन्ही दोष आहेत. मग जे केल्याने माझे कल्याण होईल आणि पापही लागणार नाही असं काहीतरी मला केलं पाहिजे. मग त्यांनी तो धर्मशास्त्र जाणणारा होता. पाणी पिणे म्हणजे भोजन करणेच आहे आणि न करणेही आहे. म्हणून ब्राह्मण हो, फक्त पाणी पिऊन माझ्या व्रताची मी पारणा करतो असा निश्चय करून मनोमय भगवंताचं चिंतन करीत अंबरीष पाणी प्याला आणि दुर्वास मुनीच्या आगमनाची वाट पाहत बसला. आणि मग नित्यकर्म आटपून दुर्वास मुनी यमुनेवरून परत आले. राजांनी स्वागत केले, पण अंतर्ज्ञानाने ओळखलं, यांनी पारणं केले. आणि मग दुर्वास संतापले आणि आपल्या डोक्यातून एक जटा उपटली आणि खाली आपटली. त्याबरोबर त्यातून एक कृत्या म्हणजे राक्षसी निर्माण झाली आणि राजाला मारण्याकरता अंगावर धावून गेली. आगीप्रमाणे धगधगणारी, हातात तलवार घेतलेली, राजावर तुटून पडली. तिच्या पायाच्या आघाताने पृथ्वी थरथर कापत होती. पण अंबरीष मात्र एक केसभर सुद्धा ढळला नाही. परमात्म्याने सेवकाच्या रक्षणाकरता पहिल्यापासून ठेवलेल्या सुदर्शन चक्राने क्रोधाने फुत्करणाऱ्या सापाला आग जशी जाळून टाकते तसं कृत्येला जाळून टाकलं. आणि ते चक्र मग दुर्वासाच्या पाठीमागे लागलं. तो त्रैलोक्यामध्ये सगळीकडे पळू लागला. मेरू पर्वताच्या गुहेमध्ये गेला. दिशा, आकाश, पृथ्वी, सप्तपाताळ, समुद्र, लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक स्वर्गापर्यंत गेले, पण तिथे तिथे सुदर्शन चक्र त्याचा पाठलाग करीतच होतं. मग आता स्वतःचं रक्षण करणारा विश्वामध्ये कोणी नाही हे पाहिल्यावर ते घाबरले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा, भगवंताच्या तेजोमय चक्रापासून माझं रक्षण करा. तिथेही ते झालं नाही. मग महादेवाकडे गेले, तिथेही झालं नाही. मग शेवटी सांगितलं विष्णूचा तिकडे जा. आणि विष्णूने सांगितलं माझ्या भक्ताचा तू अपराध केलेला आहेस, त्याची जाऊन क्षमा